हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आत्ता टायमिंग सांगते तुम्हाला, आत्ता वाजलेले आहेत 6 आणि मी वरचं किचन वगैरे सगळं क्लीन करत आहे। कारण तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल, आम्ही नवीन किचन बनवून घेतलं होतं, तर गॅस वगैरे सगळं फिटिंग वगैरे इथं करून घेतलं होतं। मग त्यामुळे ना मला स्वयंपाक वगैरे पण वरतीच बनवायचा होता, तर म्हणून मग सुरुवातीला मी किचन पूर्ण क्लीन करून घेत होते। तर सर्वात आधी ना पूर्ण घरामध्ये मी वरती झाडून वगैरे मारून घेतलं आणि जी जुनी गॅसची नळी वगैरे होते, पाईप वगैरे होते, ते सगळं बाहेर टाकलं आणि त्यानंतर सुरुवातीला सगळं घर स्वच्छ केलं आणि आता पूर्ण किचन वगैरे क्लीन करणार आहे। तर तुम्ही म्हणता की पिल्लू कुठे आहे, तर बाळ झोपलेलं आहे आणि आरू आहे ना अभ्यास करत बसलाय। तर आता गॅस वगैरे वरती लावला होता, त्यासाठी मग पूर्ण किचन सुरुवातीला मी क्लीन करून घेणार आहे। आणि खिडकीमध्ये ना थोडंसं सामान पण ठेवलं होतं, म्हणजे जे लेबर आले होते ज्यांनी काउंटर टॉप वगैरे बनवून ठेवला ना, त्यांनी टेबल वगैरे तिथे ठेवला होता। तर मग हे जो पार्ट आहे तो मी सुरुवातीला काढून घेतला आणि तेवढ्यातच बाळ पण उठून बसलं होतं। मग बाळाला पण वरती आणलं आणि पिल्लूला ना मी जेव वगैरे घातलं म्हणून मग तो मस्त खेळत आहे। तर म्हणलं चला बाळाचा मूड चांगला आहे तोपर्यंत सगळं काम करून घ्यावं, आणि जेव्हा पण मुलं असे खेळतात वगैरे ना तोपर्यंत जेवढं काही आपलं काम आहे ते निपटून घ्यायचं, नाही तर मग एकदा रडायला लागले ना मग काहीच काम करू देत नाही त्यासाठी। आणि माझ्याकडं तर असं पण काही ऑप्शन नाही आहे, पिल्लूला घेतच काम करावं लागतं, कारण कुणीही सांभाळायला नाही आहे बाळाला, त्यामुळे। तर असो, नंतर मी जो पार्ट आहे तो पण काढून घेतला आणि थोडेसे खिळे वगैरे पण तिथं होते, मग ते सगळे बाहेर ठेवून आले। आणि हा पार्ट पण खूप घाण झाला होता, तर मला बाहेरच धुवून घ्यावं, त्यासाठी मग बाहेर ठेवला। आणि काल पाणी आलं होतं म्हणून मग वरती पण मी पाणी वगैरे भरून घेतलं। आणि ज्या वरच्या स्टाईल वगैरे आहेत ना तिथं खूप माती अशी दिसते बघा, म्हणजे व्हिडिओमध्ये दिसत नाही पण असं जवळून बघितलं ना खूप माती वगैरे दिसत आहे, म्हणून मग त्या सगळ्या स्टाईल वगैरे मी पुसून घेणार आहे स्वच्छ। तर आज मी या किचनची डीप क्लिनिंग करणार आहे, तर ताईंनो प्लीज पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करत जा। तसेच कोणी नवीन ताई हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज ताईंनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा, त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि मी कोणताही नवीन व्हिडिओ टाकला की ते तुम्ही लगेच पाहू शकाल। तर चला आता पटापट मी सगळं काम वगैरे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत। तर ना सुरुवातीला मी थोडंसं पाणी घेतलं टपमध्ये आणि जी घासणी असते ना बघा एकदम स्पंजवाली, तर त्या घासणीने सुरुवातीला मी सगळ्या स्टाईल ज्या आहेत ना त्या घासून घेतल्या, म्हणजे त्यांना स्क्रॅचेस पण पडत नाहीत, त्यामुळे मग त्या घासणीने सर्व घासून घेतलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने कपड्याने पुसून घेत आहे। तर पाणी वगैरे मी जास्त यूज करणार नाही, कारण गॅस वगैरे लावला ना तर परत गॅसवर पाणी वगैरे पडलं ना तर जे बर्नर्स आहेत ना ते खराब होतात, आणि त्यामुळे आणि आजच गॅस आम्ही लावून घेतला होता, तर मग त्या भैयाने पण मला सांगितलं होतं की पाणी वगैरे जास्त गॅसवरनं पडू देऊ नका, त्यामुळे जे वायसर आहेत ना गॅसचे ते बटन जवळचे ते खराब होतात, त्यामुळे मग पाणी वगैरे जास्त यूज करणार नाही आहे, म्हणजे कपड्याने ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे सगळं किचन वगैरे। तर अशा पद्धतीने सुरुवातीला घासून घेतलं आणि त्यानंतर कपड्याच्या साहाय्याने सगळं जे स्टाईल वगैरे आहेत ते पुसून घेतलं। तर अशाच पद्धतीने मी आता किचनवरच्या सगळ्या स्टाईल आहेत ना त्या क्लीन करणार आहे। तर आरू आला होता इकडे, तर आरू पण उठला होता, तर आरू पण बाबूला सांभाळत होता थोडं, तो पण त्याच्यासोबत खेळत होता, कारण शिवनं माझ्या जवळच येऊन उभा टाकत होता आणि कसं तो खेळतो ना खाली तर काय पण घेतो वगैरे, तर मग परत लागायची वगैरे भीती वाटते, म्हणून मग आरूला म्हणलं तू लक्ष ठेव बाळाकडे। तर आरू पण बाळाकडे लक्ष देत होतं आणि बाळाला ना बोलतच मी काम करत होते, कारण त्याला ना असं काम करत करत मी बोललो ना तर मग तो शांतपणे खेळतो, नाहीतर मग रडायला लागतो म्हणून। तर चला आता अर्ध किचन तर मी पूर्ण वरचं पुसून वगैरे घेतलं आणि मी एकाच दिवशी सगळं नाही करणार, कारण जर आजच्या आज सगळं करायचं म्हणलं ना तर परत पिल्लू पण राहणार नाही, त्यामुळे मग थोडं करून घेणार आहे। तर आता खिडकीजवळच्या पण मी सगळ्या स्टाईल वगैरे क्लीन केल्या। त्यानंतर खिडकीवर पण खूप जास्त धूळ होती, कारण किचन बनवताना जे काही माती वगैरे होते ना ते सगळं त्यावर उडलं होतं, म्हणून मग बाहेरून पण मला जसं जमेल तसं मी पुसून घेतली खिडकी आणि आतमधून पण सगळे पुसून घेतले।
तर आता काउंटरटॉपवरचं माझं सगळं क्लिनिंग वगैरे झाली आणि त्यानंतर शिव खूप जास्त रडत होता. मग मी शिवला घेतलं आणि थोडंसं काम राहिलं होतं तर मला तेवढंच कशाला ठेवावं, त्यासाठी मग गॅसवट्टा पूर्ण घासून घेतला आणि थोडं थोडं पाणी वगैरे टाकून सगळं पुसून घेतलं. आणि आरू पण मला हेल्प करत होता, म्हणजे तो पण वायपरनं क्लीन वगैरे करत होता. तर मुलांना बोलत बोलत काम केलं ना तर कधी काम झालं मला माहिती पण पडलं नाही, म्हणजे लेकरं आजूबाजूला होते ना, त्यामुळं मग गप्पा मारत माझं सगळं काम लगेच संपून गेलं. तर तरी पण मला 1-1.5 तास लागला सगळं किचन वगैरे क्लीन करायला, कारण वाटत होतं थोडंसं, पण डीप क्लीन केलं आहे त्यामुळे वेळ लागला. आणि लगे हात मग मी गॅस पण सगळा क्लीन करून घेतला, कपड्याने वगैरे पुसून घेतलं आणि जो सिंक आहे तो पण मी क्लीन केलं. सोबतच जे नळ वगैरे आहेत ना ते पण क्लीन करून घेतले. आणि आता शिव अजिबात राहत नव्हता, म्हणून मग पटकन आता मी खालचं पण सगळं काम करून घेणार आहे, म्हणजे लादी वगैरे पुसून घेणार आहे. तर चला आता पटकन मी पूर्ण तुम्हाला क्लीन करून घेते आणि नंतर तुम्हाला क्लिप दाखवते. तर तुम्ही आता बघू शकता माझी पूर्ण किचनची क्लिनिंग झालेली आहे. आणि हे जे खालचे कडप्पा जे आहेत ना, जे किचनला लावलेले आहेत, तर ते ना फिनिशिंगचे नाही आहेत, म्हणून मग ते पुसून जरी घेतले तरी पण तसेच दिसत आहेत. तर असो, आता वरचं सगळं क्लीन करून झालं काउंटरटॉपवरचं, आणि गॅस वगैरे पण क्लीन केला आहे. आणि नवीन किचन आहे ना, म्हणून मग म्हणलं डायरेक्ट स्वयंपाक न करता पूजा वगैरे करावी. आणि ह्यांनी पण मला बोललेले की पूजा वगैरे कर आणि त्यानंतरच स्वयंपाक वगैरे बनव. तर चला आता पटकन मी गॅसची पूजा वगैरे करून घेते. तर सिंपल असंच करणार आहे, जे काही माझ्याकडे पूजेचं साहित्य आहे तेवढ्यातच पूजा वगैरे करून घेणार आहे, कारण मार्केटनं घरापासून खूप लांब आहे, म्हणून मग फुलं वगैरे आणायला जायचा प्रश्नच पडत नाही. कारण इथून जायचं म्हणलं ना आमच्या घरापासून तर पाऊण तास लागतो मार्केटला जायला. तर मी त्यामुळे म्हणलं जाऊ द्या, जे आहे त्यातच पूजा वगैरे करून घ्यावी. तर मस्त असं स्वस्तिक वगैरे मी काढलं आणि त्यानंतर दूध वगैरे तापवायला ठेवणार आहे. तर चला आता पूजा वगैरे मी करून घेते. तर आता गॅसच्या शेगडीची पूजा वगैरे मी करून घेतली. आणि जेव्हा मी दिवा वगैरे ते गॅसजवळ लावला ना, तर त्याआधी मी गॅसचं जे खालचं स्विच असतं ते बंद करून घेतलं. आणि त्यानंतर थोडंसं 2 मिनटासाठी दिवा तिथे ठेवला आणि लगेच मी उचलून ठेवलेला आहे, म्हणजे अगरबत्ती वगैरे सगळं उचलून ठेवलं आहे, दिवा वगैरे. तर आता गॅसची जी शेगडी आहे त्याची पूजा वगैरे मी करून घेतली आणि आता दूध वगैरे तापवायला ठेवते आणि त्यानंतर स्वयंपाक पण मला बनवायचा आहे. आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला. तर आता वाजले होते 8. तर चला आता पटकन दूध वगैरे तापवायला ठेवून लगेच स्वयंपाकाला लागते. तर आता पूजा वगैरे पण गॅसची करून घेतली. त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत मी. तर थोडेसे तुपामध्ये ना थोडे फ्राय करून घेतले खिरीमध्ये टाकण्यासाठी, कारण नवीन किचन आहे म्हटल्यावर काहीतरी गोड व्हायलाच हवं, म्हणून मग मी आज बनवणार आहे खीर. तर त्यासाठी थोडेसे बदाम वगैरे होते ना, ते मी थोडे फ्राय करून घेतले तूप टाकून. त्यानंतर पॅनमध्ये ना मखाने टाकले आहेत 2 वाटी. तर मखाने आपल्याला चांगले थोडेसे ना असे भाजून घ्यायचे आहेत. आणि अर्धे मखाने जे आहेत ते खिरीसाठी ठेवायचे आणि अर्धे मखाने जे आहेत ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. तर थोडेसे बदाम देखील मी त्यामध्ये टाकलेले आहेत. तर बदाम ऑप्शनल आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तुम्ही आता बघू शकता पूर्ण मखाने जे आहेत ना ते मी चांगले रोस्ट करून घेतले आणि अर्धे मखाने काढून ठेवलेत नंतर टाकण्यासाठी खिरीमध्ये, आणि अर्धे मिक्सरमधून अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता, अशा पद्धतीने बारीक केलेत. तर आता पॅनमध्ये दूध टाकले. नंतर आपल्याला त्यामध्ये जे मखाने आहेत ना ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले ते यामध्ये टाकायचे आहेत आणि एक 5 ते 10 मिनिट छान असे शिजू द्यायचे आहेत. आणि जे मखाने आपण ठेवलेले होते बदाम मखाने ते पण यामध्ये टाकायचे आणि एक 10 मिनिट छान असे शिजू द्यायचे. नंतर आपल्याला
त्यामध्ये थोडंसं इलायची पावडर टाकायचं आहे आणि हे बघा, तर थोडंसं इलायची पावडर त्यामध्ये टाकले कारण त्यामुळे ना एकदम छान असा अरोमा येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. तर इलायची पावडर टाकल्याने त्यानंतर पूर्ण घरामध्ये एकदम छान असा खिरीचा अरोमा पसरला होता. आणि नंतर मी त्यामध्ये खोबऱ्याचा जो खीस आहे तो टाकलेला आहे. तो खोबऱ्याचा खीस पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरीही चालेल. आणि नंतर साखर टाकलेली आहे. हा जो कप आहे ना तो भरून साखर टाकली मी. तर आता मखाने जे आहेत ते छान असे शिजले होते. नंतर मग त्यामध्ये मी जे काही ड्रायफ्रूट्स माझ्याकडे होते ते सगळे टाकलेत. तर यामध्ये तुम्ही काजू किशमिश सगळे टाकू शकता. तर माझ्याकडे फक्त बदाम होते म्हणून मग मी फक्त बदामच टाकलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली मखाण्याची जी खीर आहे ती 10 ते 15 मिनटात रेडी आहे. तर खूप छान अशी झाली होती. चला आता मी आयुषला विचारते की कशी झाली आहे. आयुष मी खीर बनवली. गरम आहे. आता इथे बेडवर कसं ठेवू? खाली ठेवू का? खाली ठेवू. कशी झाली मला सांगा शिव. आ छान झाली. खा ना आधी, सगळी फिनिश करायची आहे. छान झाली मला पण मागायला लागलाय. ओ छान झाली. आवडली तुला? ठीक आहे, खा आता, सगळी खाऊन घ्या. ठीक आहे. हां अजून आहे, आधी तेवढी तर फिनिश कर. ठीक आहे. हां तर आता इथेच मी ब्लॉगचा एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.